समतानगरमधील घरातून भर दिवसा झाली चोरी. लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने लांपास. घराच्या दरवाजाला कुलूप लावून कामावर गेलेल्या नोकरदार महिलेचं घर चोरट्यांनी भर दिवसा फोडून 1,00,000ची रोकड आणि सोन्या चांदीचे दागिने असा 2,71,000 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना बुधवारी सकाळी 10:30 ते दुपारी 4 या कालावधीत तपोवन रोडवरील समतानगरमध्ये घडली. मोनिका किशोर नागरगोजे, राहणार धनलक्ष्मी रेसिडेन्सी, समतानगर, तपोवन रोड यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोनिका नागरगोजे या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यांच्या घरामध्ये त्यांची मुलगी एकटीच होती. ती देखील सकाळी 10:30 वाजता कॉलेजला गेली. त्यावेळी बंद घराचं कुलूप तोडून घरातील लाकडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली 1,00,000 रुपयांची रोकड तसंच सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 2,71,000 रुपयांचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. फिर्यादी यांची मुलगी 4 वाजता कॉलेजहून घरी आली. त्यावेळी तिला दरवाजाचं कुलूप तुटलेलं दिसलं. तिनं घरात जाऊन पाहिलं असता सर्वत्र उचकापाचक केलेली दिसली. तिनं आईला फोन करून घरात चोरी झाल्याची माहिती दिली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत. याबाबतची माहिती पोलिसांनी गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता माध्यमांना दिली.